महाराज व स्वामी रामानंद महाराज यांच्याकडून आभार व्यक्त करतो व जसं की जाता पंढरीशी सुख वाटे जीवा। तुम्ही लोक सर्व वारीसाठी आलात, कशासाठी आलात की बहुतेक करून मला वाटतं कुठेतरी जीवाला सुख आणि समाधान भेटावं। मला काय वाटतं की आता तुम्ही या वारीत ज्यावेळी सामील झाला त्यामुळे तुमच्या जीवाला सुख हे नक्कीच वाटलेलं आहे। जसं की आता तुम्ही 10-12 दिवस एकत्रित चालत आहात, तर ते चालताना तुकाराम महाराज जे बोललेले आहेत, एकमेकास सहाय्य करू अवघे धरू सुपंतू, त्या पद्धतीने तुम्ही एकमेकाला सहाय्य करून नक्कीच 10-12 दिवस एकत्रित चाललेला आहात आणि असंच पुढे तुम्ही सर्वांनी दिंडीमध्ये सामील व्हावं आणि एकमेकांना सहाय्य करून की दिंडी आपली अशीच पुढे चालू राहावी। त्याबद्दल पंढरीच्या वारी ग्रुपकडून व आमच्या दिंडी संयोजकाकडून मी सर्वांचं आभार मानतो व आमचे दिंडी अध्यक्ष श्री शिवाजी गणपतराव चव्हाण तात्या यांच्याकडूनही मी तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा आभार मानतो। तसेच भजनाचं एक दुसरी एक विनंती आहे सर्व सदस्यांची, ते एक आपल्या समोर मांडतो की आपण चालून आल्यानंतर जी संध्याकाळी मुक्कामी ठिकाणी थांबतो तिथं जी थोडेफार करमणूक म्हणून कार्यकर्ते सदस्य लोक विरंगुळा म्हणून बसतात, थोडेफार इकडे तिकडे काही मजा वगैरे काही चर्चासत्र त्यांचं चालू असतं। यापासून 1-2 मुक्कामावर ठराविक लोकांच्याकडून तक्रार आली की ही लोक ओरडत बसतात, काहीतरी दंगा करत बसतात, तर तसा कुठलाही अर्थ नसतो। कुठेतरी थोडीशी त्यांना विश्रांती मिळावी तेवढ्यासाठी ती लोक चर्चासत्र काहीतरी थोडेफार करतात। पण ही पुढील जर तुम्हाला काय त्रास ह्याच्यापासून असेल तर पुढील वर्षीपासून ह्याच्यावरती आम्ही बंधन आहोत। रामकृष्ण हरी।